काही शेतकऱ्यांना नॉलेज देणं म्हणजे मूर्खाचं काम झालेलं आहे. कारण काय आहे, हाडामासाचे शेतकरी उरल्यातच किती, प्रत्येकाला आज पटापट जहागीरदार व्हायचे. लास्टच्या व्हिडिओत पण समजून सांगितलं की कुणी मार्केटमध्ये येईल, तुम्हाला 2 पैशाचा आमिष दाखविल, तुमच्याकडून परत पैसे घेऊन जाईल. ह्याचा अर्थ लगेच वेगळा काढला. बरं एकाला त्याच्यात राग बी आला. बरं राग आला तर हे पण क्लिअर सांगणं दादा तू नाही करत ना, तू जर शेतकरी पुत्र आहे ना, माझं लगेच राजकारण्यांसोबत कनेक्शन लावलं. अरे मी आज माझा वैयक्तिक आयुष्यात पण राजकारणाची काही संबंध नाही. बरं तू स्वतःचा शेतकरी पुत्र म्हणतो ना, शेतकरी पुत्र आणि दलाल या दोन गोष्टीत फरक आहे. दलाल पण काही वाईट नसतो, पण शेतकरी पुत्र म्हणून दलालकी करणं हे म्हणजे एक सरळीक फसवणूक आहे. आणि राहिले ते घाण भाषा जी आपण वापरतो, माझ्या आईबापाचे माझ्यावरती लय चांगले संस्कार आहेत. मी घाण शब्द कुणालाच वापरत नाही, कारण आपल्याला लहान मुलांपासून तर मोठी लोक सगळे आपल्याला बघतात. राहिला विषय एक व्यावसायिक पण आहे, मी कुणाचं देणं आणि घेणं कधी ठेवत नाही. आता सगळ्या शेतकऱ्यांना आहे ना कडू वाटण माझं बोलणं, कारण मी कडूच बोलणार, जे सत्य आहे तेच बोलणार. तुम्हाला कानाला बरे वाटते ना अशी बोलायला मार्केटमधले लोक आहेत, तुम्हाला कानाला बरं वाटतील यासाठी तिसऱ्या लोकांना शिव्या देतील, काय करतील ते सगळं तुमच्यापाशी ठेवा. मी कडूच बोलणार, तुम्हाला राग आला तरी चालेल. आणि जे माझे फॉलोअर्स आहेत ना रे, त्यांना बरोबर कळतं की बाबा हा काय सांगतोय आणि कशा पद्धतीने स्कॅम चाललेला आहे. ज्यांना तेवढे आकली नाहीत ना, त्यांनी मला नाही फॉलो केलं तरी चालतंय, कारण माझं दुकान इंस्टाग्रामवर चालत नाही. मी तर काय पोट भरायला आलेलं नाही आहे. माझा व्यवसाय लय चांगला आहे, सरळ सरळ समाजसेवा करायला आलो आहे. त्याच्यातून जी सेवा करता येईल, जे लोकांना नॉलेज देता येईल ती देणार आहे. बाकीचं तुम्हाला जर देव मानायचाच आहे आणि तुम्हाला तरी पण पैसे द्यायचेच आहेत, तुम्हाला तरी पण तिथं कमेंट टाकायच्यात आहेत, बिंदास टाका. शाण्याला शब्दात सांगितलं तरी कळतं, बाकी एखाद्याला जिरून घेतल्यावर कळतं, त्यांनी जिरून घ्या. धन्यवाद.